हे बेवडे बेवडे कीर्तनाला आलेले नीट आहे का? तू काय 15 प्याला म्हणजे राष्ट्रपती नाही झाला. आणि दारू पिऊ नये ह्या मताचा मी नाही ना. आम्ही किती सांगितलं तर तुम्हाला त्याच्याला आजा नाही. सरकार दारू कधी बंद करू शकत नाही आणि आम्ही मरायला लागलो सांगू सांगू. तुम्ही दारू पिऊ नये ह्या मताचा मी नाही, पण स्वतःच्या संसारक बघा जरा, बघा जरा. बायकोनं हाणेपर्यंत दारू पिताना आलाय को? बायकाने हाणलंय तुम्हाला? अरे शहाणा माणूस सकाळ पोत दिसणार नाही, मेलाच पाहिजे तो इथून गेलो. बायकोनं हाणलं तरी जगतो गडी. हलकट क्वालिटीचं नाही बायकाने हाणली तरी दारू पाहिजे. अरे गुजीरवाडी पोरं देवाने दिले त्यांच्याकडे जरा बघा. गोऱ्या गोमट्या पोरी देवाने दिल्या जरा बघा. 3 रंगाचं लुगडं नेसते, रात्रीचं कालवण सकाळी गरम करते त्या बायकोकडे जरा बघा. आयुष्याचं वाटुळं झालं. पाहुण्यांमध्ये मान राहिला नाही. मित्र फक्त नालायक मित्र सोडून तुम्हाला कोण मानतं दारुड्याने? सांगा मला, सांगा. दारुड्याला नालायक मित्र सोडून कोण मानतं? कोण तुझ्या आदरानं चौकशी करतो? तुझ्या क्वालिटीचे बघतं सोडून कोण करतं? अरे ते शेजारच्या अरे वस्तू बाजारात घरातमध्ये विकायला आली, रस्ते कॉलनीमध्ये गल्लीमध्ये वस्तू विकायला आली तर तिनं दरवाजा लुटून घेतला. तिच्याकडे पैसे नव्हते. आज 15 दिवसावर शाळा आली, पोरगा ॲडमिशनसाठी रडत आहे. पोरीला बिचारीला कधीच काल बिचारी 12वीला पोरगी पास झाली तर तिला ॲडमिशन घ्यायला पैसे नाही. आणि नालायक हो तुम्ही 20ला आणि 22ला क्वार्टर पिऊन बोंबलं निघता. दारुड्यांनी कधीही बायको करण्याच्या भानगडीतच पडू नये. कशाला बायका करता नालायक हो? दुसऱ्याच्या मुलीच्या आयुष्याचं वाटोळं करायचं. तुमच्या पोटी पोर जन्माला आले त्याची तुम्हाला दारू पिऊ नका कोण म्हणलं? कोण म्हणलं तुम्हाला दारू पिऊ? दारू वाईट आहे हे तुम्हाला सांगितलं कोणी? कोण म्हणलं तुम्हाला दारू पिऊ नका? पण त्या बिचाऱ्या बायकोकडे बघा आणि हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. जर तुम्हाला वाटलं बा मारा दारुड्याला लय वाईट बोला, त्याच्या काय बापाची पितो का आम्ही? तुम्ही माझ्या बापाची नका पिऊ, फक्त तुम्ही बहीण दारुड्याला देऊन पाय, मग कळेल तुला काय भानगड आहे. लोकांना वाटतं आता कॉलेजच्या शिंगरांना जर म्हणलं ना आपण दारू पिऊ नका, ते म्हणते आम्ही इंदुरीकरच्या बापाची पितो का? माझ्या बापाची नका पिऊ, पण तुमचा बाप तुम्हाला खांदेकरी झाला याचं भान ठेवा. आमच्या काय बापाचं जात आहे? 10वी 12वीचे टोन घेताना नीट आहे का? मिशा फुटल्या नाही नालायक हो तुम्हाला. आणि क्वार्टर पिता तुम्ही. अरे मिसरूड तरी आहे का तुला? शेंबड्या मिसरूड क्वार्टर पितो तू. अरे 1 रुपया कमवायची धानच नाही नालायक आयुष्यात. 1 रुपया 22 वर्षाचे टोनगे झाले, बापाच्या घरात फुकाट खाता. जरा 5,000 रुपये रोज कमावून 2,500 दारू प्या ना. कोण नको म्हणलं तुम्हाला? आमच्या बापाची पेत नाही तुम्ही, आम्हाला काय घे नाही. आमचं आहे ते चालूच आहे. चांगलं आमचं काम आहे. पोरांचं म्हणणं आहे बा इंदुरीकर दारुड्याला लय बोलतो, त्याच्या काय बापात जातं? आम्ही कुठं त्याच्या बापाची पेतो? अरे 70 वर्षाचा बाप पोराचा खांदेकरी झाला, या 2-4 वर्षात झाला की नाही? बोला. वाटलं नाही माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकत जाऊ नका. महाराज उलथो द्या मरू दे तिकडं. महाराज कीर्तन संपलो का मारणं. म्हाताऱ्या माणसाने तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि बाकीच्याने तुमचा मित्र म्हणून ऐका. आयुष्यामध्ये चष्म्याच्या खाजा फुटलेल्या बापानं 24 वर्षाच्या तडण्या बाण पोरांच्या तोंडात पाणी ओतलं. प्रेताला आग लागली. स्वतःच्या पोराची राग झालेली बापानं उघड्या डोळ्यानं पाहिली, बाप पागल झाला. अरे आपल्या नालायक वागल्यानं आपला बाप पागल होत असेल तर आई वाज राहिलेली काय वाईट प्रश्नचिन्ह आहे. कोण नको म्हणलं तुम्हाला दारू पिऊ नका? अरे शिका बाहेर त्यांचं. केरळवरून हवा भरायला आलेलं पोरग हायवेला हवा भरण्यावर 1 गुंठ्याचा मालक झालंय की नाही? बोला. त्यानं हायवेला 1 गुंठ्याची जागा घेतली आणि आम्ही आमचे 22ला आणि 23ला खांदेकरी झालाय बाप. कोण म्हणलं तुम्हाला दारू वाईट आहे? कोण म्हणलं दारू पिऊ नका? पिलीच पाहिजे. कारण आम्ही किती बोललो तरी तुम्हाला दारू तुम्ही सोडू शकत नाही. तुम्ही त्या बाबतीत फार लाजा सोडून दिल्या. पण जरा विचार करा. आज बाप खांदेकरी झालाय का नाही? कबूल. आज कालवनाला तेल राहिलं नाही. 22 आणि 23 वर्षाची पोरं दारू प्यायला लागले. वाक्य परत नीट आहे का? भावाशी दुश्मनी करू नका. हे मित्र सगळे भामटे आहेत. भाऊ तो भाऊ आहे. फक्त माझं माझ्या भावाचं जमत नाही, तुमचं तुमच्या भावाचं जमत नाही. त्याच्याशी बोलू नका, त्याच्या घरात जाऊ नका. पण तुमच्यावर प्रसंग आल्यावर भाऊ हे विसरू नका. जगाचं काय घेऊन बसले तुम्ही? आज लबाड जनता झाली, फक्त लबाड. कोण कोणाचं आहे? लोक फक्त प्रसिद्धीसाठी जिवंत आहेत. काय मत आहे तुमचं? 10 लाख घालून सरपंच झालं, राष्ट्रीय किती येईना त्याला? त्याला विचारलं सई कान पडली नाही.
सहीच येत नाही का झक मारायला देत होतो. राष्ट्रगीत पाठ नाही, झेंड्याजवळ उभा राहिलाय. झेंडा खाली घेऊन याला वर न्यायला पाहिजे. काय कळतंय? वाटुलं करून टाकलं राष्ट्राचं. फक्त पैसा. फक्त आजच्या जगात एकच गोष्ट आहे, सत्ता आणि संपत्ती. काय तिसरा मुद्दा आहे सांगा मला? काय पेपरनं तेच सगळं तेच. आता हे कॅमेरेवाले कॅमेऱ्यात कॅसेट काढून घेणार, पूर्ण 2 तास कीर्तन घेणार, अख्खं नाही टाकणार युट्यूबला. नाही, आपल्या तोंडातलं एखादं वाक्य गेलं का तेवढंच टाकणार. आणि आपलंच ऐकणार आणि आपल्याच ठोकणार. असं पैसे यांना आणि ठोकणार आपल्या. म्हणजे माणसांना हे कळत नाही का आपण कुणाचा अपप्रचार करतोय, कुणाचा नाही. आपल्या धर्माबद्दल, आपल्या माणसांबद्दल कधी वाईट बोलू नये. हे मोबाईल वापरणारे, यूट्यूबवाले, क्लिपा टाकणारे जरा नीट आहे का? शिवाजी महाराजांबद्दल, संभाजी महाराजांबद्दल, तुकाराम महाराजांबद्दल, आपल्या धर्माबद्दलच्या क्लिपा व्हायरल करू नये. आपल्याला हे आम्ही सांगायचं का? आपण धर्मनिष्ठ माणसं आहेत. उद्या जर एखाद्याने सांगितलं तुकाराम महाराजांचा खून झाला, आपण ती क्लिप डिलीट करायला नको? तुकाराम महाराज आपला बाप आहे, आपल्याच अवलतीने फॉरवर्ड करायची. आपल्या धर्माचं आपल्याला काही नाहीच. आमच्या धर्मात फक्त पैसा पाहिजे. माई लाल करा, आम्हाला धर्मात नाही राहिला. आम्हाला उद्या एखाद्याने क्लिप टाकली इंदुरीकर सगळ्यात हलकट महाराज आहे, आपलीच मंडळी फॉरवर्ड करणार. खरं आहे. धर्माबद्दल, गाथ्याबद्दल, चरित्राबद्दल डिलीट करावं. काय मत आहे तुमचं? उद्या एखादं संभाजी महाराजांबद्दल एखाद्या अश्लील वाक्य टाकलं, डिलीट करून टाका. शिवाजी महाराजांबद्दल टाकलं, अहिल्याबाई होळकर बद्दल टाकलं, डिलीट करून टाका. जरा मोबाईल वापरणारे भानावर ठेवा. आणि या व्हायरल क्लिपमुळे चांगल्या लोकांची बदनामी केली आहे कॅमेरेवाल्यांनी. काय मत आहे तुमचं? हे यूट्यूब वाले एकदम भंगार. मला तर लई तकलीफ करेल त्यांनी. नाही तकलीफ. टिकटॉकला इंदुरीकरच आणून बसवलं. टिकटॉक आणि यूट्यूब पार त्याची मागून पुढून ठोकली त्याची. पण जाऊ द्या महाराज, काही का असं पण निदान पाहत्यात तरी. फक्त एक वाक्य वापरा इंदुरीकरचं, मी मरल ना, म्हणजे मरणार नाही 5-25 वर्ष, पण तुम्हाला आपली आठवण येणार. यावर तुमचं काय मत आहे? तुम्हाला मी जाऊ द्या, मी उद्या का मरण, आता काय माझं राहिलं नाही. मी उद्या जरी मेलो ना, तुम्हाला आपलीच आठवण येणार, ध्यानात ठेवा. पण आपलं बोलणं कालही सत्य, आजही सत्य. थोडा धर्म टिकवा. क्लिपा टाकीत नका जाऊ, अश्लील क्लिपा टाकू नये. काय मत आहे तुमचं? आता आमच्या माऊली सोहळ्याचे, तुकोबरायचे, गाथ्याचे 40-50 लाख लोक जाणार. कुठेतरी संप्रदायाबद्दल काही टाकीत नका जाऊ, कुठेतरी शिवाजी महाराजांबद्दल टाकीत नका जाऊ. आणि दुसऱ्याला भांडवल होईल असा धर्म बुडू नका. पुढे राहिलं तर आपण ध्यानात ठेवा. कुणाशी दुश्मनी करा, भावाशी दुश्मनी करू नका. इथं होतो आपण. तुम्हाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं तर मित्र तुम्हाला केळं सफरचंद घेऊन येतील, पण 200 रुपयाची नोट घेऊन येणारा भाऊ आहे हे विसरू नका. आणि तिसरं वाक्य सांगतो, राजकारणी लोकांनी ऐका, पुढारी बिडारी, तुम्ही राजकारण किती करा, तुमचा पिंड येतो. तुम्ही आम्ही सांगितल्यावर सोडू शकत नाही. आणि तुम्ही काय फुकाट करीत नाही. किती करा, पण 6 वाजता मतदान संपलं तर 6:30ला सगळे लोक एकत्र बसून चहा प्यायले पाहिजे. ती दुश्मनी जागेवर मिटून गेली पाहिजे. ती गावांमध्ये लावून धरू नका. ती दिल्ली मुंबईचं ठीक आहे, गावात नका लावून धरू. गावातलं राजकारण इतक्या खालच्या थरावर गेलंय सध्या, तो दुसऱ्या पार्टीचा आहे म्हणून त्याच्या पुरीचं लग्न मोडायचं. इथोर लोक गेलेत का नाही बोला? ते तिथं सोडून द्या, ते तिथं जागेवर सोडून द्या. 6 वाजता मतदान संपलं, 6:30ला हॉटेल पुढे एकत्र बसा, एकमेकाच्या हातात हात घ्या, गप्पा हाणा, एक जण चहा पाजा, मोकळ्या मनानं घरी जा. परत तो विषय काढू नका. सर नका, राजकारण करायलाच पाहिजे. आपण काय फुकट करीत नाही. आपले दिवस निघतात, प्रॉफिट आहे आपल्याला. फुकट करायला कोणी मोकळं नाही. आणि दिल्ली मुंबईच्या पुढाऱ्यांच्या नादी लागू नका. ते बिचारी विद्वान आहेत, ते अशी येडपट नाहीत. ते 15 दिवस मेकाला माईकवर काही बोलू द्या, पण संध्याकाळी एकाच कोंबडी उकळतात. ती अशी बावळत नाही. आहे का त्यांची कधी गच्ची दारादारी झाली का?
हां, ते किती हुशार आहेत. एकमेकाला माईकवर काही बोलू द्या, काही असू द्या, संध्याकाळी एकत्र बसणार, गप्पा बिप्पा हाणणार. झाला आता उद्या परवा शपथविधी झाला का सगळेजण शाल हार घेऊन वा 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 वा. पडला तोही आपलाच होता आणि आला तो तर आपलं. आणि आपलं येड गावातले पुढारी, गावाखरी पुढारी लय भंगार, गाव बिघडो आहे. गेलो असतो मी लग्नाला त्याच्या पोरीच्या, बरं का, पण तो आपल्या पार्टीचा नाही. तू नाही गेला तरी त्याच्या पोरीला पोर होणार. तो काय मती? एक गावाखरी पुढारी लय भंगार, फार खालचे विचार आहे त्यांची. काय मत आहे तुमचं? लग्न मोडेपर्यंत विचार आहे. अरे सोडून द्यायचं. अजून 5-6 निवडणुका जर झाल्या ना महाराज, तर गावात स्मशानभूम्या सुद्धा पक्ष वाईज काढावं लागतील. राष्ट्रवादीची खाल्ल्या आळीला, काँग्रेसची मधल्या आळीला, भाजपची वरच्या आळीला, आणि जे कशातच नाही टाका वाड्याला. मग काय करतो? महाराज तुम्ही हसण्यावारी गोष्टी नेऊ नका. गावातल्या सगळ्या गोष्टी सध्या टोळ्यांवर चालून, पार्टीवर चालू आहे. काय मध्ये तुमचं? लग्न कशावर आहेत? लग्न कशावर आहेत? लग्न कशावर आहेत? लग्न कशावर चालू आहे? पार्टीवर. साखरपुडा, ग्रामपंचायत, लग्नाची बैठक, म्हसोबाची यात्रा, पण सप्ताह. किती भारी महाराजांना पडलेली पार्टी ग्रामपंचायतीची येत नाही देवळात. सोडून दिला आपण विषय. आपल्या बजेटमध्ये बसत नाही. त्याचं गहू वाळून देईन बुवा, पण गाडी जाऊन नाही जाणार त्याची. माझ्या वावरातून त्यानं गाडी नेली ना, मी माझ्या बापाचाच नाही, तर लोकांना काय माहिती तू कोणचा आहे. हे जागेवर सोडून द्या. त्याच्यामुळं गावांची प्रगती खुटली. काय मत आहे तुमचं? एखाद्यानं सरकारी दवाखाना मंजूर करून आणला, उठलं एक कुडं बांधी त्या पाहतो बा का, ती जागा माझ्या चुलत्याची. चुलता मिळाला तर यानंच मारलाय चुलता, पण ती जागा ती जागा बांधायचं कॅन्सल झालं. खाल्ली ती आपल्या प्रेयशीची आहे, बांधून दाखव तिथं. परत गेला दवाखाना, निधी सगट. गावांमधल्या प्रगतीला खीळ कशानं बसली? कुणाकुणाही करा पण रस्ता करा, कुणाकुणाही करा पण शाळा चांगल्या करा, कुणाकुणाही करा पण गाव आदर्श करा. कुणाकुणाही करा, त्याशी आम्हाला काय घे नाही, पण गाव आदर्श करा. आणि गावांच्या बाबतीत राजकारण करू नका. काय मत आहे तुमचं? पटलं तर हा म्हणा, नाही तर नाही म्हणा. मला काय कीर्तन संपली, मोजून घेतलं, निघलो. माझं तुमच्याशी काही खुटलं नाही. पण चांगलं सांगणार. बरं याच्या हातोट आहे का मला सांगा? मी बोललो हा विनोद आहे का? नाही. हे गावांमध्ये व्हायलाच म्हणजे लबाड जनता झाली, काय नाही राहिलं. हा पंगातला दुसरा मुद्दा संपला. चिंता विंता नाही काय रे, ते देव ठरील उगाच हे काय हे काय आपण बांधला बंगला. आपल्या बापाला नाही जमलं. आता याच्या बापाला जर जमलं नसतं, बाकीचा विचार तुम्ही घरी गेल्यावर करा. त्या बाबळीपासून या बाबळी पोत आकडून मरू नका. हो, दिवस फिरतात. माळकऱ्यांसाठी सांगू का? रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय, रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय, आणि जटायू रामाच्या मांडीवर मेलाय. पुढचं सांगू का? रामाचा बाप बायकोच्या मांडीवर मेलाय, आणि रामाची बायको पळवणारा त्याच्याजवळ मेलाय. रावण मारायला कुठं होता? रामाजवळ. आणि दशरथ बायकोच्या मांडीवर. दिवस फिरत यात. कमेंट कमी करा. मोटरसायकल चालत तर कुत्र्याला लाथ आणते. उतटेल बा, त्याचा बाप पिसाळेल होता.
ते कुत्र्याला लावतात. ते कुत्र म्हणतो अजून मागच्या जन्माची खुन्नस धरली. काय धरली? उताटल्यावाणी करू नका. भारताचा सम्राट होता धृतराष्ट्र. 100 पोर होती त्याला. त्याचे दिवस फिरले. हप्त्यावर पिकअप घेणारी नीट आहे का? जरा येडेवाणी करू नका. भाऊ 5च वर्ष सरपंच आहे तू. ज्याची त्याची संडास त्याला देऊन टाक. तू तर खिडक्या इकून मोकळा झाला आणि म्हातारपणी झाला येडा. आला देवळा तर आरतीला. अरे मग परसाद इकून घेतो आणि खातो कोणी कोण? ज्याचं घमेंड कमी करा. घमेंड कमी करा. काही माणसांना इतके पगार होते सरकारनं दिले, पण यांनी कधी दान धर्म केला नाही. कधी काही नाही. टॉमी घेऊन हिंडायचं 5 वाजता. टॉमी हातात धरायचा. आणि दरवाजा लावून जेवायचं. देवानं बदलाच घेतला त्यांचा. जेवाय बसला आणि चमक निघली. 2 लाख, 2.5 लाख, मागचं लाख 9 लाख. देव येतो आणि हे खाती नाही. यांना देव खाऊन देतच नाही. नुसते ताटली का पाहत्या. अरे खाय ना. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्या. आणि मरती नाही. नुसते उताने पडेल खाटाव. सगळे पाहुणे भेटून गेले. अवलाद आहेच. आणि नुसतं पाहतो पाहुण्यांक. पाहुणे म्हणले चहा, दूध, थोडी दारू.